नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो संमिश्र फल देणारा असं म्हणता येईल. त्याची कारणं अनेक आहेत आणि एक एक कारणांचा आपण उलगडा करत जाऊ. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की सर्वप्रथम आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण काही चिंता किंवा काही समस्या अशा असतात की आपल्याला चार चौघात त्या बोलता येत नाही. अशा काही समस्या जर तुमच्या बाबतीत असतील तर त्याचा योग्य निराकरण करून घ्या, डॉक्टरांशी सल्ला घ्या आणि त्यापासून आपण योग्य ती उपाययोजना करा. कारण त्या गोष्टी आज जर तुम्ही टाळल्यात तर त्या पुढे गंभीर रूप धारण करू शकतात. म्हणून आपण स्वतःच्या तब्येतीविषयी आपण स्वतः काळजी घ्या. त्याचप्रमाणे व्यसनी किंवा असे जे काही लोक असतील की जे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत तर त्यांना हा महिना आणखीन त्रासदायक आहे. कारण त्या व्यसनापासून त्यांना आणखीन काहीतरी त्याचे साईड इफेक्ट होऊन आजार नवीन नवीन उत्पन्न होऊ शकतात. म्हणून त्यासाठी त्यांनी ही सुद्धा काळजी घ्यायची आहे. व्यसनी लोकांनी अजिबात कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा करू नये किंवा अति व्यसन सुद्धा करू नये, त्याने सुद्धा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्याबद्दल थोडासा फाजील आत्मविश्वास ठेवून जर कोणी व्यक्ती असतील तर त्यांनी आपल्याला थोडा लगाम लावावा. कारण त्यामुळे सुद्धा तुम्ही कुठेतरी अडचणीत येण्याची संभावना दिसून येते. अशी काळजी मिथुन राशींच्या व्यक्तींनी अगदी मुळातच पहिल्यापासून महिनाभर घ्यायची आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आपल्या प्रकृतीविषयी आपल्याला खूप काही धोका दिसणार नाही. नोकरी उद्योग करणारे जे लोक आहेत त्या नोकरीतल्या व्यक्तींना आपल्या कामाचं समाधान संपूर्णपणे मिळणार नाही किंवा त्यांच्या कामाची प्रशंसा सुद्धा नीट होणार नाही किंवा त्यामध्ये काहीतरी अडथळे जाणून बुजून निर्माण केले जातील आपले कलिग्स किंवा कोणी सबऑर्डिनेट्स यांच्याकडून. तर त्याबद्दल तुम्ही एकदम सतर्क राहायला पाहिजे. कारण त्याचा कोणाला तरी तिसऱ्या व्यक्तीला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या तुमच्या कामाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी अतिशय जागरूक राहा असा सल्ला मला या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. जे स्वतःचा धंदा करणारे व्यक्ती आहेत किंवा अन्य काही ज्यांचे काही उद्योग आहेत त्यांनी थोड्याशा धीम्या गतीने या महिन्यात तुमचा उद्योग चालणार आहे असं मला या ठिकाणी दिसतंय. वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते धंद्यामध्ये यामध्ये करू नयेत. मिथुन राशींच्या व्यक्तींनी आपल्या धंद्यामध्ये या महिन्यात कोणतेही नवीन प्रयोग करू नये, ते अंगाशी येतील. जे रुटीन चालत आलंय तेच या महिन्यात पुढे चालत राहू दे. नवीन नवीन काही करायला जाऊ नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देतोय. जी मुलं आहेत, शिक्षण घेणारी मुलं आहेत किंवा मोठी मुलं आहेत, कॉलेजला शिकणारी मुलं आहेत, त्यांनी स्वतःविषयी ओव्हर कॉन्फिडन्स बाळगू नये. कारण तशा ओव्हर कॉन्फिडन्समुळे तुम्ही गोत्यात याल आणि बरोबर तुम्हाला जे हवंय, ज्याची अपेक्षा आहे त्याच्या बरोबर उलटं होऊन जाईल. त्यामुळे अजिबात ओव्हर कॉन्फिडन्स तुम्ही ठेवू नका असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. काही गोष्टी मला या ठिकाणी अशा दिसून येतात, जसं मी म्हटलं की हितशत्रू आणि गुप्तशत्रू या शत्रूंचा त्रास घरापर्यंत येऊन पोचेल. म्हणजे काही गोष्टी तुमच्या बाबतीत घडतायत आणि त्या घरात त्यांची तुम्ही कोणीतरी बोलताना एकमेकांशी शेअर केल्यात तर त्या कारणामुळे तुम्हाला घरचे सुद्धा टेन्शनमध्ये येतील आणि ते तुम्हाला सारखं फॉलोअप करत आहेत. तर आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या शक्यतो आपल्यापर्यंतच ठेवा. अन्य कुणाला सांगू नका किंवा कोणाला ज्या संबंधित व्यक्ती नाहीत त्यांच्याशी या गोष्टी बोलू नका असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी आणखीनही असं सांगेन की कुटुंबातल्या व्यक्तींची साथ तुम्हाला या महिन्यात फक्त आश्वासनं मिळतील. प्रत्यक्ष मदत अशी तुम्हाला या महिन्यात मिळणार नाही असं मला या ठिकाणी दिसतंय. पण त्यासाठी थोडी मानसिक तयारी ठेवा. काहीतरी काय आपण अशा वेळी करू शकतो याचाही थोडा विचार करून ठेवा. म्हणजे ते सहजपणे तुम्हाला साध्य होईल.
की ज्या प्रॉब्लेमवर आलेलं सोल्युशन तुम्हाला काढता येईल. उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार केला तर उत्पन्न तुमचं ह्या महिन्यात योग्य ते राहील. तुम्हाला कमी काही पडणार नाहीये, पण कष्टच एवढे दिसत आहेत की त्या उत्पन्नाचं तुम्ही एन्जॉयमेंट करायला वेळच उरणार नाही. त्यामुळे ते जरी खरं असलं तरी आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या लोकांबरोबर वेळ घालवायला तुम्ही अवश्य प्रयत्न करा. कारण पुन्हा सणासुदीचे दिवस आहेत या महिन्यामध्ये. त्या सणावारी आपल्या लोकांमध्ये मिळून मिसळून वागा की जेणेकरून तो आनंद तुम्हाला तेवढा तरी आनंद द्विगुणित करता येईल. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः वेगवेगळे आभास किंवा वेगवेगळ्या शक्यता, असं होईल का, तसं होईल का, अशा विविध विचारांची कालवाकालव या महिन्यात होईल आणि तुम्हाला नीट झोप लागणार नाही किंवा झोपेमध्ये काहीतरी बाधा दिसून येते. एकाग्रता तुमची झोपेमध्ये नीट मिळणार नाही असं मला या ठिकाणी दिसून येते. तर यासाठी तुम्ही अवश्य देवी कवच असं जे कवच आहे ते त्याला चंडी कवच पण म्हणतात, त्या चंडी कवचाचं वाचन तुम्ही या महिन्यात अवश्य करा आणि आपल्या अवतीभोवती एक कवच निर्माण करून देवीचा एक आशीर्वाद घ्या. असा मी उपाय तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम मिथुन राशीच्या व्यक्तींना देत आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की ज्यांचे काही अफेअर्स चालू आहेत त्यांना या महिन्यामध्ये ते प्रकरण पुढे जाऊन लग्नामध्ये परिवर्तन कसं करता येईल याचा थोडासा त्यांनी विचार करा. कारण ही योग्य वेळ आहे. अशा गोष्टी काही अनुकूल दिसत आहेत की जे प्रकरण फक्त आहे ते आता प्रत्यक्ष आपल्या संसारामध्ये परिवर्तन होऊ शकतं. त्यासाठी थोडासा पाठपुरावा करा, आपल्या मोठ्या माणसांना त्यात इन्व्हॉल्व करा आणि त्यापासून आपण मार्ग आपला पुढे न्या, असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. आपल्या आरोग्याच्या बाबतीत मी सांगितल्याप्रमाणे कामाच्या ओझ्याने फक्त तुमच्या आरोग्यावर थोडासा परिणाम होणार असं दिसतं. अदरवाईज संमिश्र फलं मी सांगितल्याप्रमाणे या महिन्यात आहे आणि देवी कवचाचं वाचन आपण या महिन्यात अवश्य करावं असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.